अमरावती महानगरचे उपनगर बडनेरा येथे पत्रकार भवनाचे निर्माण व्हावे यासाठी शहरातील सर्व पत्रकारांनी बडनेरा येथील शासकीय विश्रामगृहात तातडीची बैठक घेऊन संयुक्त पत्रकार संघाचे गठन केले। या संदर्भात आमदार रवी राणा यांना दिनांक 26 जानेवारी रोजी शिष्टमंडळ भेटून निवेदन सादर करणार आहेत। बडनेरा शहर हे सामाजिक चळवळीचे केंद्रबिंदू आहे। अमरावती शहराच्या विकासाच्या दृष्टीने दुर्लक्षितच राहिले। अनेक शासकीय निमशासकीय कार्यालये व इमारतीची या ठिकाणी आवश्यकता आहे। त्यापैकी पत्रकार भवन हाही मोठा विषय आहे। बडनेरा येथे पत्रकार भवन निर्माण व्हावे यासाठी अनेक वर्षापासून पत्रकार बांधव कार्यरत होते, मात्र हा विषय रेंगाळत गेला। आता मात्र शहरातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार एकवटले आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते लयकभाई पटेल, स्वाभिमानी पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील राणा यांनी आपले मत मांडले। इनकी जो है उम्मीद है उसको आप पूरा करें और इनका काम करके दे। ये अगर मैं 2 शब्द तो उपस्थित अधिकारी विविध पत्रकारांचे पत्रकार बंधू, आपण सुंदर कल्पना या ठिकाणी मांडली आणि निश्चितच काळाच्या वेळेनुसार जसं शहर वाढतंय तसं आणि पत्रकारिता हा एक चौथा स्तंभ आहे, तर त्या कारणामुळे त्याचा आधार नेहमी होत असतो। त्यामुळे आपण जे या ठिकाणी बडनेरा ठिकाणी पत्रकार भवन बनलं पाहिजे अशी जे संकल्प आपण या ठिकाणी व्यक्त केले आहे। संजय सांगितलं किंवा याचे काही नियम असतात, अटी असतात, तर त्याचं निश्चित आपण पालन करून आपण पहिले ते स्थापन करा। आणि आमदार साहेब नेहमी आपल्या सोबत आहे, पुढे आहे, पहिले होते, आधी होते, आज पुन्हा राहणार आहे। त्यामुळे आपल्याला आश्वस्त करतो की जे आपली संकल्पना असेल, जे भावना असेल, आमदार साहेब सदैव आपल्या पाठीशी राहील तन्मन धनानं। तर त्यामुळे आपल्याला सांगू इच्छितो, आपण तुमचा एक निश्चित वेळ घ्या, आपली संकल्पना सांगा आणि लिगल जे आहे त्याचे प्रोसेस पूर्ण करा हे त्या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि आपल्या पुढे संकल्प सोबत आमदार साहेब बी आहे, मी स्वतः पण आहे आणि बडनेरासाठी हे जरूर गोष्ट आहे की पत्रकार भवन आता सध्या बडनेराला, अमरावतीला पण पत्रकार भवनासाठी जागा रिझर्व केली आहे, परंतु होऊ शकली नाही। परंतु एक ऑफिस म्हणून श्रमिक पत्रकार भवन आपण या ठिकाणी महानगरपालिकेच्या कॉम्प्लेक्समध्ये उभारलं आहे। तर त्या संकल्पनेतून तुम्ही पहिले सुरुवात करा आणि ही संकल्पना मांडली ही महत्त्वाचं काय, कारण तुम्ही त्या दिशेनं वाटचाल करू लागले। त्यामुळे सर्व पत्रकार बांधवांचं मला अभिनंदन करतो आणि आपण निश्चितच आपल्या संकल्पनेतून पूर्ण व्हा आणि यशस्वी। या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण लांडोरे, बलराम उत्तमानी, संजय पंड्या, मुख्तार अहमद, सुनील इंगोले, अविनाश गोंडाने, मच्छिंद्र भटकर, सिद्धार्थ वनसोड, शोहेब शेख, मंगेश चव्हाण, सादिक शहा, नकुल नाईक, साजिद शहा, शाफिक खान, आनंद गोसावी आदी पत्रकार बांधव उपस्थित होते। पत्रकार बांधवांची पत्रकार भवन बडनेरा येथे व्हावे याची मागणी होती। आज सर्व पत्रकार बांधव एकजुटीने एकत्र आलेले आहेत। आज मात्र पत्रकार भवनासाठी सर्व पत्रकार बांधवांची बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। चला तर आपण जाणून घेऊया काही पत्रकार बांधवांची प्रतिक्रिया। पत्रकार रामकृष्ण लांडोरे काका सोबत आहे, आपल्या पत्रकार भवनासंदर्भात प्रतिक्रिया हीच की जेव्हा युनिटी किंवा एकता निर्माण होते ती करण्याकरता पत्रकार संघाची आवश्यकता आहे। नाहीतर विखुरीत असल्यानंतर पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याकडे कोणीही लक्ष देत नाही। त्यामुळे पत्रकार हा निराश होतो की समस्या मांडल्यानंतर त्याच्यातून जोपर्यंत म्हणजे निराकरण होत नाही, जोपर्यंत जर झालं नाही तर थोडीशी त्याच्या मनावर एक निराशाजनक झाल्यामुळे त्या व्यवसायापासून किंवा त्या ध्येयापासून तो थोडासा वंचित राहण्याचा प्रयत्न। सिटी न्यूज़ के पत्रकार मच्छिंद्र जी भटकर इनसे भी जानेंगे आज के विषय में। गेल्या अनेक वर्षापासून बडनेरा शहरात बडनेराच्या पत्रकारांच्या सुविधेकरता पत्रकार भवनाची मागणी होती, मात्र अनेक प्रयत्न केले, पत्रकारांनी अनेक प्रयत्न केले गेल्या 30-35 वर्षात, मात्र ते होऊ शकले नाहीत। परंतु अलीकडच्या काळात गेल्या 15 दिवसाच्या, 1 महिन्याच्या, आठवड्याच्या एका कालावधीत काही पत्रकार मंडळी एकत्र जमली, एकजुटीने
लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून एक पत्रकार भवन व्हावं अशी मागणी केली। आज इथे बैठक झालेली होती आणि पुढची बैठक आमदार रवी राणा यांना भेटून पुढचं नियोजन करणार आहे। आणि हे जे कदम जे पाऊल उचललं हे खरोखर महत्त्वाचं होतं आणि पत्रकार बांधवांनी या बैठकीला मोठ्या प्रमाणात एकजुटीने साथ दिली। त्याबद्दल सर्व पत्रकारांनी मी आभार मानतो। ज्याप्रमाणे बडनेरा शहरामध्ये आमच्या सर्व बडनेरा शहरातील पत्रकार बांधवांनी जो उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला की बडनेरा शहरामध्ये एक कामगार आपला पत्रकार भवन आव्हानं द्यावा, जे तळमळ त्यांनी आज दाखवली, तर ह्या तळमळीनं असं वाटत आहे की जे बडनेरा शहराचं एक स्वप्न होतं पत्रकार बांधवांचं, तो अगदी काही दिवसामध्ये पूर्ण होण्याच्या दिशेने दिसत आहे। कारण की नुकतेच या ठिकाणी बडनेरा मतदारसंघाचे आमदार वैभव राणे यांचे मोठे बंधू सुनील भाऊ राणासुद्धा ह्या मीटिंगला उपस्थित होते। त्यांनी सुद्धा ह्या ठिकाणी सूचित केलं की बडनेरा शहरामध्ये जे मागणी पत्रकार बांधवांनी केलेली आहे ती मागणी आम्ही पूर्ण तपासणी आणि बडनेरा शहरामध्ये सर्व सुविधायुक्त असा एक पत्रकार भवन या ठिकाणी आम्ही उभारण्यास तत्पर आहोत। आम्ही लवकरच या माध्यमातून सर्व पत्रकार बांधव बडनेरा शहरातून सन्माननीय आपले आमदार वैभव राणा यांची भेट घेणार आहोत आणि त्यांना एक निवेदन देऊन हे आमची जी मागणी आहे पत्रकार भवनाची ती त्याच्यासमोर मांडू आणि आम्हाला नक्की अशी शाश्वती आहे की आमदार साहेब ज्याप्रमाणे बडनेरा शहरात विकास करत आहेत किंवा काम करतात, तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ती पत्रकार भवन हे उभारून सर्व बडनेरा शहरातील पत्रकार बांधवांना म्हणजे विश्वास नव्हता की इतके ज्येष्ठ वरिष्ठ पत्रकार या मीटिंगमध्ये येणार। बडनेरातले जे प्रॉपर स्थानिक आहे, जे मोठमोठ्या वर्तमानपत्रामध्ये काम करत आहे सध्या, जे दैनिक सकाळ असो, देशोन्नती असो, अमरावती मंडळ असो, असे मोठमोठे पत्रकार या ठिकाणी आले, त्यांनी वेळ दिला आणि पत्रकार भवनाचा त्यांचं सुद्धा मत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं आणि एक नवीन संयुक्त पत्रकार संघ बडनेरा शहर म्हणून आज या ठिकाणी जी स्थापना झालेली आहे, म्हणजे स्थापना तर 12 जानेवारीलाच झालेली आहे। आता आम्ही त्याला या ठिकाणाहून आता पुढे नेण्याचा कार्य करत आहोत आणि सर्वच पत्रकार मंडळी मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभाग झाले आणि येथील स्थानिक जे आमदार आहे रवी राणा यांच्याकडे आमची मागणी असणार आहे पत्रकार भवनाची आणि ते आमची मागणी पूर्ण करतील। कारण जे मार्गदर्शक युवा स्वाभिमान पार्टीचे सुनील राणा ते या बैठकीला हजर राहिले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की तुमच्या निवेदनाची नक्कीच पूर्तता की वो भी जो है बीते 15 साल से आमदार से जुड़े हुए हैं, तो इस रूपरेखा में ये प्रस्ताव जिस दिन आमदार के पास में जाएंगे रवि राणा जी के पास में, वो भी उसको प्राधान्य देंगे कि नहीं भाई ये ऐसा मुद्दा रखा गया है, ये मांगनी जरूरी है पूरी करना, क्योंकि मीडिया की अगर से मांगनी पूरी नहीं की है तो आज मीडिया जो हमारे सपोर्ट में है तो वो इस बात का प्रतिसाद जरूर अवश्य देंगे। और बहुत जल्दी मुझे लगता है कि बडनेरा शहर के अंदर में अमरावती की तरह जो है हम बडनेरा के पत्रकारों का एक स्थायी पहचान और एक पत्रकार भवन बनेगा। जी संकल्पना या आमच्या पत्रकार बंधूंनी मांडली ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे आणि बडनेरा शहराला एक नावलौकिक हे असं शहर आहे की अमरावतीच्या विकासामध्ये बडनेऱ्यांचा हा फार मोठा वाटा आहे आणि अमरावती शहराचं अविभाज्य अंग बडनेरा शहर आहे आणि बडनेरा शहराला जे लागून ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागातील ज्या काही समस्या आहेत आणि पत्रकारांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व सोडवण्याकरिता पत्रकार भवनाचं निर्माण होणं हे फार गरजेचं आहे आणि ते व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे। एवढे जो संकल्पना बडनेरा के पत्रकारों ने तैयार की, मैं वो अभिनंदन के पात्र है।